नमस्कार. आज लोणंदमध्ये 21 जानेवारी 2026 रोजी स्वर्गीय लोकनेते ॲडव्होकेट बाळासाहेबजी बागवान यांच्या जयंतीच्या निमित्तानं आमच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व लोणंद क्रीडा मंडळाच्या वतीने आमच्या सन्माननीय उमेश कारत सर यांच्या प्रयत्नातून हे साकार होत असलेल्या लोणंद क्रीडा मंडळाच्या व्हॉलीबॉल सामने तसेच अनेक विविध कबड्डी सामने हे आज 21 जानेवारी ते 26 जानेवारीपर्यंत सलग चालू राहणार आहेत. मी लोणंदमधल्या सहपंचक्रोशीतील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण या सामन्यांना उपस्थित राहून मोठ्या प्रमाणात खेळाडूंना प्रतिसाद द्यावा आणि यासारख्या उपक्रमांना लोणंद नगरीमध्ये चालना द्यावी. धन्यवाद. लोणंद म्हणजे क्रीडा नगरी आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे लोणंदमध्ये 1964-65 पासून व्हॉलीबॉलच्या टीमा चांगल्या प्रकारे तयार झाल्या होत्या आणि महाराष्ट्राच्या लेवलला बहुतांशी खेळाडू लोणंदमधले व्हॉलीबॉलमध्ये खेळलेले. लोणंदची टीमच्या 65च्या दरम्यान माझ्या माहितीप्रमाणे स्टेटच्या टुर्नामेंट खेळलेली होती. मधु खरात, आदम इनामदार, कैलास बैरट असे काही नामांकित, श्याम खरात, परत गोडके, शरद गोडके असे काही नामांकित खेळाडू त्यावेळेस खेळलेले आणि तीच परंपरा अजूनपर्यंत चालू आहे. आमच्या लोणंदच्या खेळात आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलेले अशोक क्षीरसागर, राजू काका खरात, रादळी इनामदार यांना त्यांच्या गेमवर नोकऱ्या त्या काळात लागलेल्या आहेत आणि अजूनही आमच्या इथं हा खेळ जिवंत आहे आणि तो आम्ही जिवंत ठेवणार आहोत. त्या दृष्टीने आमची तयारी चालू आहे. मंडळाची स्थापना 1952 सालची आहे. एवढं जुनं मंडळ मला तर वाटते आपल्या एवढ्या भागात कुणाचं नाही आणि ते आजपर्यंत टिकवलेलं आहे. खरं तर ह्याला आता बरेच वर्ष कुठले कार्यक्रम नाहीत झालेले लोणंद क्रीडा मंडळाची, परंतु ह्याला खरी संजीवनी दिली उमेश खरातने. कारण त्याचे काम धडाडीचं आणि स्वतः राबणार, स्वतः सगळं करणार, त्या माणसाला टेन्शन ही नाहीच काय, असं मुलं तयार होणं काम आहे आता लोणंद. आम्ही जे आमचं आता वय झालेलं आहे, परंतु नवीन मुलांनी ह्याच्यात येऊन हे वाढवावं आणि जसं चाललंय ते असंच चालत राहावं ही सदिच्छा त्याच्यात आहे. आता आम्ही रोज इथं बसाय असतो, आम्ही रोज बघतोय हे करायचं चाललंय, ते करायचं चाललंय. प्रत्येकापासून काम करून घेण्याची हातोटी आहे त्या माणसाची. म्हणजे समजा काय मातीचं नटलं, कुणाला बोलायचं, कशाचं नटलं काय, त्यांच्याकडे म्हणजे ते सगळं फीड आहे बुद्धीत. समजा टीमा किती येणार आहेत त्याची जबाबदारी वेगळ्याकडे सुचवली. अमक्याचं काम तमक्याचं काम ही सगळं त्यांनी इतकं व्यवस्थित पार पाडतात ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि नाही कुणी काम केलं तर स्वतः करणार, स्वतः करतात. ते स्वतः पाणी मारत होते. काल मी हातातनं पाईप घेतला, म्हटलं मी जरा मदत करतो. ठीक आहे म्हणले, करा. प्रतिकूल परिस्थितीतून LKM संघ उभा राहिलेला आहे आणि त्याला साक्षीदार आमचे मित्र इक्बालभाई आतार आहेत. माती आणायसाठी, ग्राउंड तयार करायसाठी त्यांचे उपकार फिटणार नाही. खऱ्या अर्थाने 62-65 पासून चालू आहे आणि ह्या ग्राउंडमुळं लोणंद नगरीत राज्य पातळीचे, स्टेट लेवलचे, जिल्हा पातळीचे खेळाडू निर्माण झालेले आहेत